तर नमस्कार मित्रांनो, मी परमेश्वर सुपलकर, मी क्रिएटर परमेश्वर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आणि आज मुख्य म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि समोरील जे आपण दृश्य बघतोय, वारकरी जे आपल्याला समोरच्या चित्रांमध्ये दिसत आहेत, तर आजच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आमच्या पोहा गावातील श्री जय जगदंबा संस्थान पोहा येथे महाशिवपुराण वाचन कथा वाचनचे आयोजन केलेले आहे। आणि हे सप्ताह असणार आहे 7 दिवसाचा। त्यामध्ये 7 दिवस महाशिवपुराण कथेचे वाचन होणार आहे। आणि मुख्य म्हणजे या कथेला शरदजी महाराज गुल्हाने या कथेचे यांच्या अमृतवाणीतून या कथेचे वाचन होणार आहे। तर गावकऱ्यांमध्ये खूप उत्कृष्ट प्रतिसाद गावकऱ्यांनी या कथेला दिलेला आहे आणि या संस्थांतर्फे या कथेचं आयोजन होत आहे। आणि त्यामध्ये हे आपण दृश्य बघू शकता की कथावाचक यांचे इथं फुलपुष्प देऊन आणि त्यांचे चरण धुवून त्यांचे स्वागत करत आहेत गावकरी मंडळींतर्फे। मुख्य म्हणजे खूप दिवसानंतर या गावामध्ये महाशिवपुराणाचे कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मंडळातर्फे प्रथमच करण्यात आलेले आहे। याआधी आमच्या गावातीलच श्री मुद्गलेश्वर शिवालय येथे महाशिवपुराणाचे आयोजन होत होते आणि त्यानंतर हे आता द्वितीय आहे। आणि हे महाराज शरद महाराज गुल्हाने येथे मंडळाने चांगले आयोजन पण केलेले आहे। आणि जय जगदंबा देवी संस्थान यांच्यातर्फे या कथेचं आयोजन चालू आहे। तर मित्रांनो, आज रोजी 28/12/2023 ते 3/1/2024 या कालावधीमध्ये 7 दिवसीय कथा वाचनाचा हा सप्ताह असणार आहे। आणि हे आपण सुरुवातीचे काही दृश्य आपण या व्हिडिओद्वारे बघतोय आणि गावकरी मोठ्या संख्येने या कथेला हजर आहेत। आणि कथावाचक आता थोड्या वेळामध्ये ग्रंथाचे पूजन आणि आपले आसन आणि देवीचे दर्शन केले, त्यानंतर ते या त्यांच्या ग्रंथाचे पूजन करून ज्योत लावून ते या कार्यक्रमाला प्रारंभ करतील, आपल्याला या चित्रांमध्ये दिसतंय। खरं तर म्हणजे की हे जगदंबा देवी संस्थान गावातील एकदम मधोमध असल्यामुळं हे केंद्रबिंदू असलेलं हे मंदिर आहे। आणि मुख्य म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता या मंदिराजवळूनच जातो। त्याच्यामध्ये मुख्य रस्त्यावर हे मंदिर असल्यामुळं गावकऱ्यांमध्ये पण खूप जास्त याच्यामध्ये त्यांना पण हे फायदा होणारच आहे। आणि हो, त्यांना पण शिवपुराण महादेवाविषयी, महादेवाचे दर्शन, महादेवाचे आरंभ, महादेवाची संपूर्ण महाकथा, महादेवाच्या लीला या ग्रंथांमधून आपल्याला ते समजणारच आहे। तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न मी कथा वाचनाचे लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह स्ट्रीमिंग मी या यूट्यूब चॅनलवर करणार। आणि मुख्य म्हणजे या कथेचं प्रत्येक गावागावामध्ये आणि आजकालच्या नवीन युवकांमध्ये पण त्याचा जल्लोष वाढला पाहिजे। देवाविषयी, हिंदू देवी देवताविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा पण आदर झाला पाहिजे। तर मित्रांनो, हा खूप वर्षानुवर्ष चालू असलेला हा सोहळा असतो आणि आता जवळपास भारतातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या मोठ्या ठिकाणावर महाशिवपुराणाचे आयोजन मोठ्या संख्येने होत आहेत।
तर आता मी तर म्हणतो प्रत्येक गावागावामध्ये महाशिवपुराणाचे आयोजन करायलाच पाहिजे, जेणेकरून ते सर्वांना कळायलाच पाहिजे. चित्रांद्वारे आपल्याला कळतेच की आयोजन किती सुंदर केलेलं आहे. समोरील चित्रामध्ये महादेव आणि श्री नंदी महाराजांचे इथं शिवलिंग आहे, त्यामध्ये आपल्याला इथं दिसूनच येत आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपल्याला एवढंच कळतं की, आणि आमचा हेतू हाच आहे की हे जे आहेत वयस्कर, वयोवृद्ध आणि आजकालच्या युवकांना पण हा व्हिडिओ जरूर पोचलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. आणि हे आहे आमच्या गावातील जगदंबा देवी संस्थान. तर आपण चला देवीचे दर्शन करूया मित्रांनो. या देवीची स्थापना करण्यात आलेली आहे 2000 साली. तर हे जे मंडळ आहे, हे मंडळ खूप पुरातन आहे. त्या मंडळाच्या वतीने 2000 साली या देवीची स्थापना करण्यात आली. 25/4/2000 सालचा या देवीची स्थापना आहे. ही आहे जगदंबा देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती. जगदंबा देवी जागृत देवी असल्यामुळं भरपूर लोकांची कुलस्वामिनी आहे. आणि आता जे महाशिव पुराण कथा आहे, या कथेला थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आणि चांगल्या प्रकारे या कथेचं व्हिडिओग्राफी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि या कथेला अमृतुल्य वाणीतून तुम्हाला ते ऐकायला मिळणार.